आळूवडी आपण सर्वजण आवडीने खातो, बनवतो. पण आळूवडी बनवायचा पण कधी कधी कंटाळा येतो. म्हणजे पाण्यामध्ये मसाला भरा, त्याला वाफेवर शिजवा आणि मग नंतर फ्राय करा. त्यापेक्षा आज मी तुम्हाला मस्तपैकी आळूवडीचाच प्रकार पण खूपच सोप्या पद्धतीने असे बनवले जाणार आहे. क्रिस्पी आळूवडीपासून भजी आज तुम्हाला दाखवणार आहे. अगदी तुम्हाला असं वाटेल आळूवडीच आपण खात आहोत, पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. कारण की त्यामुळे आपला कमी वेळ भेटेल आणि कमी साहित्यात पण होईल आणि झटकीपट तयार होईल अशी आळूवडी. ते इकडे बघू शकता, हा आळूवडीचाच प्रकारे पण नवीन पद्धत केलेली आहे. तर चला बघूया आपण. ते इकडे बघू शकता, हे आळूचे पानं घेतलेत. आता हे पानं तुटलेले आहेत, तर म्हटलं चला जाऊ द्या, हे वेस्ट होण्यापेक्षा आपण याचं मस्तपैकी आळूवडीच्या पाण्याने भजीच बनवूया. कारण की आपल्याला हे पानं वगैरे मसाला लावून त्याला वाफवून कधी कधी येतोच कंटाळा, नाही का? तर त्यापेक्षा म्हटलं त्याची भजीच करूया. तर चला आपण काय करायचे, आता हे जे पाने हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आता आपल्याला एक असं पोलपट घ्यायचं आहे आपलं चपात्याचं. त्याच्यावर काय करायचं, आपल्याला हे आळूचे पानं जे आहेत ना, त्याचे देठ जे असतील ते काढून घ्यायचे. इथे आळूचे पानं तुटलेले वगैरे असतील म्हणजे काही हरकत नाही आहे, कारण आपल्याला ते बारीकच करायचे आहेत. आता हे जे आळूचे पाने आहेत हे स्वच्छ धुवून असे बारीक बारीक चिरून घ्यायचे. जसं आपण कोथिंबीर कापतो, शापूची भाजी कापतो, पालकची भाजी कापतो बघा, तशा प्रकारे हे आळूचे पानं कापून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आळूची वडी बनवायच्या टायमाला पिठाचं मिश्रण करा, त्यावर आळूच्या पानाला त्या व्यवस्थित लावा. ते सुद्धा एक कंटाळाच येतो त्यावेळेस. तर बघा असं बघा, मस्त अशी भाजी कापल्यासारखी आळूचे पानं कापून घ्यायचे, मस्त पातळ काप करून घ्यायचे. सर्व आता मी कट करून घेते. हे आळूचे पानं जे आहेत ते हे असे हळूहळू असे कट करून घ्यायचे आहेत. काही वेळ लागत नाही बघा, झटकीपट आपली ही तयार होती आणि आळूवडी खाल्ल्यासारखं पण तुम्हाला फील होईल. हे असं बारीक बारीक ह्याला कट करून घ्यायचं आहे. थोडेसे मोठे झाले की असं परत एकदा असं कट करून घेतलं की बारीक होऊन जातं. तर ह्या बघा अशा प्रकारे मस्त आळूवडी कट करून घ्या, आळूचे पानं कट करून घ्या. आणि एखादा टोप किंवा बाऊल घ्यायचा छोटा. आता तुम्हाला किती बनवायचं तेवढ्या क्वांटिटीच्या हिशोबाने हे सगळं साहित्य वापरा. आता मला हे थोडेच बनवायची 2-3 पानं होते, ते वायाला जाण्यापेक्षा आपण त्याचं आळूवडीची रेसिपी करायची वेगळ्या पद्धतीने. तर इथं बेसन पीठ घेतले 1 अर्धी वाटी, मोठी वाटी वापरलेली इथं. आता त्याच्यामध्ये आपण काय करायचे, आळूचे जे पानं आहेत ना हे टाकून घ्यायचे. किंवा हे बेसन पीठ जे आहे याच्यामध्ये अगोदर तुम्ही सर्व मसाले थोडंसं पाणी मिक्स करून त्यानंतर तुम्ही आळूचे पानं कापलेले टाकले तरी चालेल, पण मी हे सुरुवातीला टाकून घेतलेत, काही हरकत नाही. आता इथं टाकायचं आपण हळद टाकून घेतलेली आहे बघा, अर्धा 1 चमचा हळद टाकली आहे. आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे धना पावडर. हे बघा धना पावडर टाकले. तुम्ही इथे तीळ टाकू शकता आणि दुसरी गोष्ट आपण इथे जिरा पावडरसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि इथे बघा हे गरम मसाला टाकलेला आहे अर्धा 1 चमचा. आणि इथे वापरायचं आपल्याला वाटलं तर लसूण, मिरची, अद्रक पण पेस्ट करून टाकू शकते याच्यामध्ये. मी इथे लाल मसाला वापरते 1-1.5 चमचा. काही तिखट बनवायचं नाही आपल्याला, मीडियम मस्त टेक्स्चर द्यायचं आहे. आणि चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे. हे सगळे मसाले तुम्ही बेसनमध्ये डायरेक्ट टाकून पण मिक्स करून मग आळूचे जे पानं कापलेले आपण ते टाकू शकता त्याच्यामध्ये, म्हणजे सोपं पडेल मिक्स करायला. हे असं थोडंसं 5 मिनटात असं वेळ लागतो. त्यापेक्षा थोडं पाण्यामध्ये मिश्रण बेसन पिठाचं कालून हळद मीठ टाकून मग ही कापलेले पानं त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर आता हे सर्व मिक्स करून घेते. हे बघा असं झटकीपट हे तयार होतो बॅटर. हे बघा झंझटच नाही आपल्याला, आळूच्या पानाला बेसन पीठ लावा, त्याला वाफ द्या, नंतर मग फ्राय करा. त्यापेक्षा असे झटकीपट बनवायचे आळूचे पानं. ही एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवते आज मस्तपैकी. हे बघा किती छान असं बॅटर झालं आहे बघा. हे सर्व साहित्य आहेत, सगळ्या गोष्टी त्याच आहेत, पण आपण वेगळ्या प्रकारे करतो. तर आता आपण याला मस्त 10 मिनटं दिलेलं आहेत. आणि 10 मिनटं दिल्यामुळं मस्त हे पीठ जे आहे आपलं मस्त सेट झाले. सगळे मसाले फ्लेवर याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. चला आपण आता पॅनमध्ये मी ठेवलं आहे मस्त तेल तापायला. अजून तापले नाही आहे, मिडियम आचवर आहे. पण हळूहळू आता याच्यामध्ये मी हे जे आपण हे मिश्रण केलेलं आहे, हे बघा हे जे मिश्रण केलं आहे थोडंसं ओला हात करायचा पाण्याचा. हे बघा पाण्याचा थोडासा ओला हात केला आहे, जेणेकरून कसं चिकट असतं ना बेसन पीठ असल्यामुळं, त्यामुळं ते सहजपणे आपल्याला उचलता येईल, म्हणजे आपल्याला भजी पाडता येतील. तर आता पाणी लावून घेतले हाताला आणि 1-1 भजी आता मी आळूच्या पाण्याच्या इथं टाकून घेते. बघा तेल अजून तापलेलं नाही आहे, मीडियम आहे, पण तापते हळूहळू. तोपर्यंत आपले हे भजे टाकून होतील.
तर अशा प्रकारे तुम्ही आळूवडी करण्यापेक्षा ही खूपच सोपी पद्धत आणि झंझट नाही, म्हणजे वाफ द्या, मसाला लावा वगैरे पानाला. त्यापेक्षा असं बनवलं ना की झटकीपट आपल्याला आळूवडी खाल्ल्यासारखं पण फील होतं आणि एक वेगळी रेसिपी पण आपल्याला करायला भेटते. म्हणजे कधीसुद्धा तुम्ही आळूची पानं आणले की तुम्हाला असं कंटाळा येणार नाही बनवायला, कारण की ह्याला असं बनवलं अशा प्रकारे तर हे आळूवडी खाल्ल्यासारखंच आहे, फक्त आपण त्याला एक भज्याचा लुक दिला आहे. हे बघा, आता मस्त मी हे भजे सगळे टाकून घेतले, सहजपणे पडले जातात. आता जसं जसं तेल तापते आपलं तसं तसं हे आपले भजे जे आहे ते वरवर तरंगले जातील आणि मस्त फ्राय होतील. हे बघा, आता छान हे फ्राय व्हायला लागलेलं आहे, तेल मस्त तापलेलं आहे. इथे तुम्ही गॅस फास्ट केला तरी चालेल, फक्त लक्ष ठेवायचं जेणेकरून काय होईल, आपले हे जे भजे आहेत आपल्या आळूच्या पानाचे ते करपून जाणार नाहीत. हे तुम्हाला एक मस्त नवीन पद्धत दाखवते. तुम्हाला आळूवडी बनवायचं जर कंटाळा येत असेल तर नक्की अशा प्रकारे आळूवडी बनवा. हे बघा, हे खालीवर करून घ्यायचे मस्त गरम तेलामध्ये आणि जोपर्यंत याला छान असा ब्राऊन रंग येत नाही ना तोपर्यंत मस्त क्रिस्पी फ्राय करायचं आहे, कारण बेसन पीठ आपलं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आतून आणि पानं पण आहेत ते पण छान आपले मस्त फ्राय झाले पाहिजेत. तर हळूहळू याला मस्त आता रंग येणार आहे आणि छान थोडा मिडियम गॅस केला तरी चालेल. एकदा तेल तापून निघलं की मग मिडियम गॅस केला तरी काही हरकत नाही, फक्त तेल एकदा चांगलं तापून घ्यायचं जेणेकरून झटके पण फ्राय होतं. हे असं खालीवर करून घ्यायचं. बघा किती छान आपले आळूचे पानाचे भजे बघा कसे तरंगत आहेत आणि हे बघा मस्त रंग यायला सुरुवात झालेली आहे. इकडे बघू शकता तुम्ही किती कडकपणा आणि किती क्रिस्पी वाटत आहेत बघा आपले हे आळूचे पानाचे भजे. कुणाला वाटणार पण नाही आपण हे आळूच्या पानापासून बनवलेलं आहेत. आळूवडी बनवायची झंझटच नको आहे. मला तर तुम्हाला स्पेशल सांगते, मला आळूच्या पानाच्या वड्या बनवायला कंटाळा येतो कधी कधी, त्यामुळे ही नवीन ट्रिक आता मी नेहमी वापरणार आहे. तसंच आळूच्या वड्या पण खाण्याची एक वेगळी मजा असते, पण कधीमध्ये आपल्याला येतो कंटाळा, त्यावेळेस ही अशी ट्रिक आपल्याला उपयोगी पडते. हे बघा मस्त रंग आला आहे बघा, ब्राऊन रेड रंग छान आला आहे, क्रिस्पी झालेला आहे. आता मस्तपैकी तुम्हाला दाखवते. बघा कशा मस्त क्रिस्पी झालेत बघा आळूच्या पानाचे आपले भजे. बघा आमच्या इकडं मस्त पाऊस पडतोय, गरमागरमाचे आळूच्या पानाचे भजे काढलेले आहेत मस्त. हे बघा छान झालेलं आहे टेक्स्चर, तुम्ही बघू शकता. कुणाला वाटणार पण नाही आपण हे आळूच्या पानापासून बनवलेले भजे आहेत. मेथीचे भजे, कांदा भजे, कोथिंबीर भजे, पालक भजे आपण नेहमी बनवतो. आळूच्या पानाचे पण भजे आता बनवा तुम्ही इथून पुढे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की बनवा आणि कंटाळा पण येणार नाही तुम्हाला, आळूची वडी पण खाल्ल्याचा आनंद भेटेल. हे बघा आता एक एक काढून मी सर्व हे काढून घेतलेले आहेत मस्त. हे बघा मस्त झाले तयार. आता उरलेल्या पिठाचे सुद्धा मी इथं हे भजे टाकून घेते हळूहळू. हे बघा असे तुम्हाला हवा तसा याचा आकार तुम्ही देऊ शकता. गोल आकारसुद्धा तुम्ही असे बॉल बनवून पण याच्यामध्ये टाकू शकता किंवा आळूवडीसारखा सुद्धा तुम्ही याला आकार देऊ शकता, चौकोन आकार. तर मी हे मस्त असं भजे टाईप आकार दिला याला मी. तर छान आता हे परतून निघते ना आपले मस्त बॅटर जो टाकला आपण आळूवडीचा. आळूवडी तोंडात येते कारण आपण आळूवडीच नेहमी खातो, आळूचे भजे म्हणते मी. तर छान आता हे परतून निघणार आहे आणि भरपूर पाडले पण जातात याच्यामध्ये, छोटे मोठे लहान मोठे आपण करू शकतो. तर चांगलं फ्राय झालं की मस्त आहे बघा रंग येतोय. हळूहळू याला रंग यायला सुरुवात झाली आहे. गरम तेल असल्यामुळं झटकीपट भाजले जातात. असं हळूहळू खालीवर करून घ्यायचं आहे आणि छान असा रेड रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. लगेच काढायची घाई नाही करायची, मंद आचेवर मस्त याला खरपूस भाजून घ्यायचे जेणेकरून क्रिस्पी तयार होतील आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि मसाले पण छान फ्राय होतात आतली. तर मस्त फ्राय करून घेते, मिडियम गॅस केलेला आहे. आता हे काढून घ्यायचं आपल्याला एक एक, कारण की कसं जास्त पण फ्राय केलं ना मग काय होईल ना आपल्या भज्यामध्ये ना कडवटपणा तयार होईल. कुठलीही गोष्ट जास्त अतिप्रमाणात जर फ्राय केली आपण तर त्याचा टेस्टच बिघडून जातो. तर बघा जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की बाबा आता हे कडक झालेत, मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत, तोपर्यंत तर फ्राय करायचे आणि रंग चांगला आला की काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे रंग यायला तयार झालेला आहे. आज दहीहंडी गोकुळाष्टमी आहे. तुम्हा सगळ्यांना
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. अशीच नवीन आणि वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी बघण्यासाठी. खूप कमी आणि खूपच कमी साहित्यामध्ये होणारे मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघू शकता तुम्ही, छान आपले मस्त आळूवडी फ्राय होत आहेत गरम तेलामध्ये. हे बघा, मस्त आपल्या ह्याच्या आळूचे भजे आहेत पानाचे, ते तयार होत आहेत मस्त. आणि इतकं टेक्स्चर बरोबर आहे. आता हे काढून घेते, एक एक काढून घ्यायचं आपलं. मस्त झालेत बघा आपले भजे गरमागरम. बघितलं तुम्ही, किती कमी वेळात, काही झंझट नाही ना. आळूच्या पाण्याला आपण बेसन पीठ लावलं आहे ना, त्याला वाफ दिली आहे ना, कट केले ना, वड्या पाडल्या, झटकीपट आपल्या आळूच्या पाण्याचे भजे तयार करून खायला तयार केले आहेत. तेच स्वाद, तो टेक्स्चर आहे, फक्त बनवायची पद्धत वेगळी केली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इथं. हे बघा, हे आळूच्या पानापासून बनवणारे आपले भजे आहेत. नवीन तुम्हाला रेसिपी दाखवली आहे. म्हटलं तुम्हाला पण कंटाळा येत असेल आळूवडी बनवायचा, तर तुम्हाला सुद्धा ही ट्रिक माहिती होईल. आणि तुम्ही कधीही आळूची पानं आणले तर न कंटाळा करता तुम्ही असं बनवून खाऊ शकता. आणि सर्वांना एकदा नक्की हे बनवून तुम्ही खायला द्या. सर्वजण म्हणतील, बाबा हे आळूचे पानं तुम्ही बनवले कसे? हे बघा किती छान आपले गरमागरम आळूच्या पाण्याचे भजे तयार झाले आहेत खाण्यासाठी. गरमागरम चहा बनवायचा किंवा केचपसोबत याचा आस्वाद घ्यायचा, खूपच भारी लागतात. अगदी आळूवडी बनवल्यासारखं तुम्हाला फील होईल. आणि टेस्ट तर सेम टू सेम आळूवडीसारखीच असतो, कारण आपण तीच प्रक्रिया केली आहे, फक्त आपण ह्याला जरा भज्याचा लूक दिला. इकडे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते तोडून. हे बघा गरम आहे, थोडेसे वाफ लागते. हे बघा गरमागरम कशा वाफा निघतात बघा. बेसन पीठ किती छान आतपर्यंत आपलं बॅटर जे आहे मस्त वाटते का ना. आळूचे पाने, हे बघा आळूच्या पाण्यामध्ये आपलं बेसन पीठ असंच आपण स्टफिंग करतो. हे बघा, तर सेम टू सेम तीच प्रोसेस आहे, फक्त आपण ह्याला थोडंसं वेगळं लुक दिला आहे. तर जर तुम्हाला आवड असेल तर नक्की लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.